आप की अदालतमध्ये अरुण शौरी यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या बोलण्यावर टिकून राहत नाही. अरुणजी, बरेचसे एक्झाम्पल आहेत, पण आजसाठी एक मोठं उदाहरण मी घेत आहे. जेव्हा तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये गेला होता तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र नाही, सरकार आहे आणि मला सरकारसाठी काम करायचं नाहीये. पण संधी मिळाली तर तुम्ही सरकारसाठी काम करायला लागलात. नाही, परंतु त्याचं एक आणखीन रहस्य आहे, की अशा वृत्तपत्रांमध्ये जे की सरकारप्रमाणे असेल, काम केलं नाही पाहिजे. परंतु अशा सरकारमध्ये ज्यामध्ये वृत्तपत्रांचं फ्रीडम असेल, तिथे काम करायला पाहिजे. अटलजींचं सरकार तसं होतं. जसं ज्यावेळी तुम्ही इंडियन एक्सप्रेसचे एडिटर होता 1987च्या नंतर, तुम्ही कॅम्पेन चालवलं होतं रिलायन्स इंडस्ट्रीच्या विरोधात. पण जेव्हा तुम्ही मंत्री बनलात तेव्हा तुम्ही त्याच कंपनीच्या कौतुकांची बरसात केली. नाही, आत्तापर्यंत तुम्ही म्हणत होता, की मी इतका हट्टी आहे, की सगळ्यांना नाराज करतो. परंतु यामध्ये माझे मित्र गुरुमूर्ती त्यावेळी खूप इम्पोर्टंट आर्टिकल लिहिलं होतं. हे दाखवलं होतं, की त्यामध्ये की जो रिलायन्सच्या कित्येक गोष्टी ज्या करत आहेत, ते त्यांच्या लायसन्सच्या कंडिशनच्या बाहेर जाऊन करत आहेत. हा त्यांचा मेन डॉक्युमेंटरी एव्हिडन्स होता. ते पेपरने छापलं होतं. आता सगळं मान्य करतात. आणि हेच मी माझ्या स्पीचमध्ये म्हणालो होतो, धीरूभाई अंबानीच्या डेथ अॅनिव्हर्सरीला जेव्हा प्रेसिडेंट साहेब होते, डॉक्टर मनमोहन सिंग, की तुम्ही स्पीच त्यावेळेचं वाचा. ते सुद्धा तिथे गेले होते काँग्रेसच्या वतीने, की हे बघा आज ही सिच्युएशन आहे, की सगळे मान्य करतो, की लायसन्सिंग सिस्टम योग्य नव्हती. ज्याचं उल्लंघन यांनी केलं. तर लायसन्सिंग सिस्टम आज चेंज केली गेली आहे आणि लायसन्सिंग सिस्टम चेंज झाली पाहिजे. हे मी आज म्हणत नाहीये, हे मी 1965 मध्ये जेव्हा मी डॉक्टर थिसिस लिहिलं होतं, तेव्हापासून मी लायसन्सिंग सिस्टमच्या अगेन्स्ट लिहित राहिलो आणि बोलत आलेलो आहे, की साहेब यामुळेच इंडिया एक जनरेशन गमावेल, 25 वर्ष गमावेल आणि तेच झालं. जेव्हा गव्हर्नमेंट लायसेन्सिंग सिस्टीम बनवतं जी अत्यंत खराब आहे, ठीक नाहीये, तर धीरूभाई अंबानी सारखे लोक हिरो आहेत. कारण ते ब्रेक करतात लायसन्स, तेव्हा गव्हर्नमेंटला जाग येते की जे आपण काम केलंय ते अजिबात योग्य अच्छा, नाहीये. तर आता जज साहेब हे म्हणाले, हीच वाक्य साधारण मी त्या त्या स्पीचमध्ये म्हणालो होतो, की एक खूप मोठं नोबेल प्राइज विनर, जे की मी मानतो, की खूप मोठे थिंकर होते 20th सेंचुरीचे, प्रोफेसर हाईक. त्यांच्या हवाला देऊन मी त्यांना गोष्ट बोललो होतो, की कशी सोसायटी मग लॉसला डिसरिगार्ड करते आणि त्यामुळे मग लॉ चेंज होतो. मग त्यावर तुम्ही म्हणता, की साहेब हे तर आपलं व्ह्यू चेंज करत असतात. ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही त्यावेळी जे बोलला होता त्याने जनतेला एक वेगळीच प्रतिमा दाखवली होती? असू शकतं, पण मग असू आता शकतं. निदान त्यासाठी तुम्ही जनतेची कधी माफी तरी मागितली नाही, पाहिजे. माफी मागितली पाहिजे. तर हे बघा, जर मी तुम्हाला गोष्ट मी आज योग्य वाटत आहे, ती सांगत आहे, तर जनता स्वतः विचार करेल. माझ्या बोलण्यावर तर नाही जाणार ना. आणि आज तुम्हाला लायसन्स सिस्टम वाटत असेल, तर माझे व्ह्यू त्यावर जज साहेबांचे व्ह्यू 40 वर्षांपासून जेव्हापासून मी लिहायला सुरू केलंय, एक कन्सिस्टंट व्ह्यू राहिला आहे. ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा IPCLचा डिसइन्व्हेस्ट करत होता आणि रिलायन्स त्यामध्ये इन्व्हॉल्व होती, तेव्हा खूप प्रेशर होतं तुमच्यावर? हो, प्रेशर होतं खूप. खूप प्रेशर होतं, की रिलायन्स, कारण रिलायन्स, आता तुम्ही बघा कोणीही बिडर असतो, जेव्हा तो तिथे येतो, त्या स्टार्टिंग लाईनवर त्याच्याबद्दल इंडियामध्ये इतक्या जास्त गोष्टी फॅब्रिकेट करून मिनिस्टरपर्यंत पोहोचवल्या जातात. मी पाहिलं आहे. एक कोणतरी रुईया, एक जसप कंपनी कलकत्तामध्ये, जी 17 वर्षांपासून सिख कंपनी होती. हा एक व्यक्ती बीड जिंकला. हायकोर्टामध्ये केसेस, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस. आता त्याने 1.5 वर्षामध्ये टर्नअराउंड केलं. अशा प्रकारे जेव्हा टाटा पुढे आले, एअर इंडियाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाटांच्या अगेन्स्ट इतक्या कंप्लेंट्स, पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर. त्याच प्रकारे रिलायन्सच्या अगेन्स्ट एक खूप स्ट्राँग नोट आली. काहीतरी कदाचित 23 पानांची नोट होती, की रिलायन्सला डिस्क्वालिफाय करा. एक खूप इम्पोर्टंट माणसाची आणि माझ्या मित्राची होती. मी त्यावर स्वतः आपलं ओपिनियन फाईलमध्ये डिक्टेट करून ठेवलंय. तर आमचे जे सेक्रेटरी होते ते म्हणाले, की तुमचं म्हणणं ठीक आहे. परंतु तुम्ही ही जबाबदारी तुमच्या डोक्यावर नाही घेतली पाहिजे. एक एक सेक्रेटरी ऑफ द मिनिस्ट्री ही माझी ड्युटी आहे, यावर तुम्हाला ॲडवाईस देणं.
यू मस्ट टेक क्लिअरन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर. कारण हा खूप मोठा निर्णय आहे. यामध्ये रिलायन्सचा सहभाग आहे. दिस इज कॉर्पोरेट वॉर गोइंग ऑन. यू विल बी ब्लेम्ड. आय सेड नो नो, व्हॉट इज द पॉइंट इन द लॉ. ते म्हणाले नाही नाही तुम्ही योग्य आहात, परंतु तुम्हाला मी सांगतो यू मस्ट गो. मग कॅबिनेटची मीटिंग झाल्यानंतर मी अटलजींना सांगितलं. मी म्हणालो की सर गोष्ट असे की माझं इन्स्टिंक्ट आहे की मी तुमची परवानगी घेऊ नये, पण माझा सेक्रेटरी म्हणत आहे कारण की ही रिलायन्स बाबतची गोष्ट आहे, त्यामुळे मी इन्फॉर्म नक्कीच करावं. नाहीतर लोक म्हणतील की बाबा काहीतरी आरोप लागलाय की पैसा घेतला आहे, रिलायन्सला फेवर केला आहे. अटलजी म्हणाले, "हो, ते तर करतीलच." मग काय झालं, तर मी म्हणालो, "सर गोष्ट आहे की मी हा डिसिजन घेतलाय." ते म्हणाले, "जे योग्य आहे ते करा. इथं कोणाचं काय ऐकायची गरज नाही." विचार करा प्राईम मिनिस्टर असं बोलत असतील, तर त्यांच्याबरोबर काम करत असलेल्या माणसाला किती कॉन्फिडन्स मिळत असेल, की हो आपण योग्यच गोष्ट करतोय. रिलायन्स असो, टाटा असो, कोणीही असो.